नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या सॉलिड सेन्मार प्रस्तुत कृषी दरबारमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, शेतीमध्ये तंत्रज्ञान अतिशय महत्त्वाचं आहे आणि तंत्रज्ञानातूनच शेतीत क्रांती होऊ शकते याच्याबद्दल आपण कृषी दरबारमध्ये वेळोवेळी वेगवेगळ्या मुद्द्यांवरती बोललो. पण हे तंत्रज्ञान महत्त्वाचं आहे, याचं महत्त्व शेतकऱ्यांना अधोरेखित झालेलं सुद्धा आहे. पण हे तंत्रज्ञान आत्मसात कसं करायचं, त्याच्यामध्ये अनेक अडचणी आहेत. त्या फायनान्शियल आहेत, आर्थिक अडचणी आहेत आणि या अडचणींवर मात कशी करायची, सरकार दरबारी आपल्याला काय मदत होऊ शकते, अशा कुठल्या योजना आहेत ज्या योजनांच्या मदतीतून आपण हे तंत्रज्ञान आत्मसात करू शकतो, या सगळ्याबद्दल आज कृषी दरबार या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत. आपल्या सोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्या सोबत स्वामीनाथन समितीचे सदस्य बुधाजीराव मुळीक सर जोडले गेलेले आहेत. मुळीक सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. कृषी दरबारमध्ये सहभागी होण्यासाठी कृषी नीती सल्लागार उदय देवळानकर सर सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. देवळानकर सर, तुमचं सुद्धा स्वागत या कार्यक्रमामध्ये. मी सुरुवातीला बुधाजीराव यांच्याकडे जातोय. सर, आज तंत्रज्ञान किती महत्त्वाचं आहे शेतीमध्ये क्रांती घडवण्यासाठी याच्याबद्दल कुणाचंही दुमत नाहीये. पण प्रश्न हा आहे की हे तंत्रज्ञान छोट्या शेतकऱ्यांपर्यंत, सामान्य शेतकऱ्यापर्यंत कसं पोहोचेल, त्याच्यासाठी मार्ग काय? नाही, एक भाग असा आहे की तंत्रज्ञान तयार आहे सध्या, जगात वापर त्याचा होतोय. गरज 100% अशा करता आहे की जर कोरोनाचा तुम्ही काळ बघितला आता, तर शेतीखेरीज सर्व बंद होतं भारतामध्ये. आणि दुसरा भाग असा आहे की आता तसंही तुम्ही म्हणाला तर जगाला या काळात आपणच पुरवू शकतो. होय. आता आपल्यात जर बघितला तुम्ही वर्क फ्रॉम होम, तर वर्क फ्रॉम फील्ड हे फक्त शेतातच घडलं कोरोना काळामध्ये. खरंय खरंय. आता एक भाग तुम्ही जो म्हणाला, एकदा दोन भाग येतात. पहिला भाग असा येतो की मूलभूत त्याला मिळालं पाहिजे. कारण मूलभूत अशा करता की लोकांचा आयटीकडे फार मोठा ओढा आहे. मूलभूत त्याला शेताला वेळेवर पाणी आहे का, पाणी दिवसा आहे का, त्याला वेळेवर कर्ज मिळतं का, साठवणुकीच्या सोयी आहेत का, मालाला कायदेशीर भाव मिळतो का, ह्या गोष्टी मूलभूत त्याला एक झाल्या. रस्ता हायवेला ठीक आहे, तुम्ही 5 पदरी करा, 10 पदरी करा, पण तुम्हाला शेतात जायला रस्ता आहे का बांधावरनं, या गोष्टी ज्यावेळी होतील मूलभूत, तर त्यावेळी तंत्रज्ञान असं आहे तुमच्या माहिती करता. आता जी शेती आहे ती अनुभवावर आधारित शेती आहे. बरोबर. माझं 80 चाललेलं आहे संप्रेम म्हणजे आता. पारंपरिक अनुभवावर शेती म्हणजे काय की मला जो अनुभव आला त्याकरता मी सल्ला देतो. तर आता याच्या पुढे तशी शेती नाही आहे. आता ही डेटाबेस म्हणतो आपण. प्रत्यक्ष आत्ता रानात काय आहे त्याचं आकडेवारी घेणार, त्याची चिकित्सा करणार, ते लगेच तुम्हाला सांगणार आणि बदलणार. बरोबर. पूर्वी एकराला खत देत होतो आपण, एक जे असेल ते. आता याच्या पुढे तुम्हाला चौरस मीटरला खत, पाणी, औषधं, पिकाची वाढ ही होईल. आता सॅटेलाइटचा भाग आला, 700 किलोमीटरवरून तुम्हाला कळतं, त्यात मध्ये सेन्सर असतील तुमचे. खरंय. तर आता काळ असा बदललेला आहे की पूर्वी होल फूड होतं, आता जे लागतं ते गुणधर्म त्यात असतील. आता आपण जे मधला काळ गेला तो आपण रासायनिक शेतीचा बराच काळ वाया गेला आपला. आता परत जैविक शेतीचं फार मोठं प्रश्न चाललं आहे. पूर्वी अप्रदूषित पाणी होतं, आता पूर्ण प्रदूषित पाणी आहे सगळं. जे गंगा शुद्धीकरण असो किंवा मुळा मोठा असो किंवा कोल्हापूरचं आमचं पंचगंगा प्रदूषण असतो. आता पूर्वी ही हवा ही अप्रदूषित होती, तो गेला आणि हवा ही आता हवेमुळेच आपल्यात फक्त 15% उत्पन्न कमी झालं, कारण प्रदूषित आहे म्हणून. औद्योगिकामुळे हवा प्रदूषित माहिती आहे सगळ्यांना. त्यात भाग कुठला आहे तो मोठा की आता मला वाटतं एक 1500.15 काहीतरी हेक्टर आहे, ही तुम्हाला आता जमिनीची उपलब्धता आहे. ती जी मला वाटते 50 सालानंतर वंतड कमी झाली. मग या याच्यामध्ये तुम्हाला वाढणाऱ्या लोकसंख्येमध्ये, वाढणाऱ्या गरजामध्ये, वाढणाऱ्या शहरीकरणामध्ये अजून शेतीला जमीन उपलब्ध कमी होईल. मग या उपलब्ध कमी व्हायचं झालं तुम्हाला, आणि जर तुम्हाला शेती परवडणारी करायची झाली तर तुम्हाला जी काही प्रेसिंग शेती म्हणा किंवा काय म्हणतात त्याला आपण काटेकोर शेती म्हणतो, किंवा क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चर म्हणा किंवा आयओटीचा मोठ्या प्रमाणात वापर म्हणा, हा सर्व आता होणार आहे. कारण डेटा मॅनेजमेंट सध्या फार मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे. आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा जो शेतकरी आहे तो आता आयफोनचा वापर करतो, जुना काशेना करतो, त्याला दिलं की तो कळतो.
त्यामुळे तुम्हाला काय माहिती आहे का याच्या पुढे, आणि आता अशिक्षित शेतकरी नाही आहे, ग्रामीण विभागातील शेतकरी शिक्षित आहे. खरंय. फक्त त्याला काय झालंय की तो बघतो की IT मध्ये पगार मिळतो, सरकारी नोकरीत पगार मिळतो, आणि माझ्यात मात्र कोथिंबीरला मला रुपया मिळतो, आणि शहरातले माणूस मात्र 10 रुपयाला देतो. कांद्याला माझा दर नाही, आणि कापूस माझा वातीत होतो. हे सगळं बघायला येतो, कारण हवामान बदला प्रचंड आहे. होय. आणि एवढ्या मोठ्या हवामान बदलामध्ये जर टिकायचं झालं त्याला, तर तुम्हाला सातत्याने त्याला IoT खिरीज दुसरा आता उपाय राहणार नाही. बर. जर त्याला कमी खर्च करायचा झाला तर शेतीच्या प्रत्येक चौरस मीटरला, पिकाच्या प्रत्येक वाढीच्या स्टेजला काय काय घालावं लागतं हे पिकाचं चिकित्सा करून, कॅन्डिस करून, आणि त्याची गरज भागून त्याप्रमाणे व्हेरिएबल देणे अवघड असतं बरं का. बरोबर. कळतं आपल्याला. आता पिकात कसं आहे की म्हाताऱ्याने लहान मुलाला एकच खायला देण्यापैकी पिकाचं झालं आहे सध्या. पण याच्याकरता जी लागणारी यंत्रणा, इंटरनेटच्या कनेक्टिव्हिटी पासून तर त्यांना देण्यापर्यंत, रानात स्वस्तात देण्यापर्यंत, याच्याकरता शासनाला पूर्ण त्यांची तंत्रज्ञानाची नाही, आर्थिक ताकद वापरावी लागेल. बरोबर. जर तुम्ही IoTचं बोलत असला तर त्याला रानातच कर्ज मिळावं लागेल, रानातच खत द्यावं लागेल त्याला, तेवढ्याच भागाला ॲप्लिकेटर त्याला तयार करावं लागतील तुम्हाला. हे शेतकऱ्याला परवडणार नाही, कारण का कुणाला हायवे परवडत नसतो कार घेणाऱ्याला, तर शासन देत असतं ते त्यांना तुमचं करावं असं लागेल. म्हणणं आहे की आणि सरकारनेच त्याकरता आता याच्या तुम्हाला- संदर्भात पावलं उचलणं गरजेचं आहे. मला उदय सरांकडे जायचं आहे. उदय सर, तंत्रज्ञानाच्या बाबतीत अनेक क्रांतिकारक बदल होत आहेत जगभरामध्ये, पण हे क्रांतिकारक बदल, हे क्रांतिकारक असलेलं तंत्रज्ञान आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्याचं उत्पादन आणि उत्पन्न कसं वाढेल या दृष्टीनं काय होणं गरजेचं असं तुम्हाला वाटतं? एक साधं आता चालू जगातलं उदाहरण बघा की युक्रेनमध्ये खास करून हार्डवीटचं कोठार म्हटलं जातं त्याला. हार्डवीट म्हणजे ब्रेडसाठी जो गहू लागतो त्याच्यासाठी, आणि त्याचं शॉर्टेज आहे. आणि सगळ्या जगामध्ये हाहाकार आहे की हा कुठून मिळेल आपल्याला वेळ, आणि अचानक आपल्या गावाला बाजारपेठ तयार झाली. सर जसं म्हटले तसं हे वेगाने कळणं, म्हणजे युद्ध व्हावं असं अजिबात अपेक्षित नाही, पण युद्ध जरी नसलं तरी ती संकट येतात. क्लायमेट रिझिलंट ऍग्रिकल्चर मधल्या ज्या गोष्टी वारंवार समोर येतात, ग्लोबल वॉर्मिंग आहे, फ्लड्स आहेत, दुष्काळ आहेत. आपल्याला असं वाटत होतं की दुष्काळ ही आपली समस्या आहे, पण दुष्काळाला तोंड देण्याची क्षमता बऱ्यापैकी आपण दाखवली. आणि जेव्हा अर्जेंटिना आणि ब्राझीलला ही वेळ आली यावर्षी, पाराना नदीची जी लेवल आहे त्यांच्या, ती हिस्टॉरिकल लो गेली, 1/3 त्याची लेवल राहील. मग त्यांचं जे लॉजिस्टिक आहे, तिथून वाहतूक होणारी, तिथे येणारं उत्पादन सोयाबीनचं सगळं घटलं, आणि आपल्या सोयाबीनचे भाव काय आहेत आज आपण पाहतो. मग याच्यामध्ये 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सर म्हटले त्याप्रमाणे प्रिसिजन ऍग्रिकल्चरसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स फार आवश्यक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे नॅनो टेक्नॉलॉजी, आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे कंट्रोल कंडिशन मध्ये ज्या ऍग्रिकल्चर आपण करू शकतो ते ऍग्रिकल्चर. त्याशिवाय सॅटेलाइट आणि रिमोट सेन्सिंगचा वापर, या गोष्टींचा वापर मोठ्या प्रमाणावर करावा लागेल. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय, तर लोकांना वाटतं ही काय बाबा, ही फार तशी सिंपल गोष्ट आहे, आणि ती आपल्याकडे फार मॉडरेट दरामध्ये वेगवेगळे, ज्यांनी ट्रॅक्टर्स आणले, ज्यांनी रोटावेटर्स आणले, ज्यांनी स्प्रिंग मशीन्स आणले, ते लोक सुद्धा वाजवी दरामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याकडे आणू शकते. तुमच्याकडं मका पेरलेला आहे, किंवा तुमचं सोयाबीन पेरलेलं आहे, किंवा टोमॅटोची भाजी लावलेली आहे तुम्ही, आणि ह्या व्यतिरिक्त जे काही तिथं आलेलं तण आहे, म्हणजे आपण तणचं डेफिनेशनच अशी आहे की द प्लांट विच इज नॉट डिझायर. मग AI मध्ये आपण त्याला, त्या चिपला सांगू शकतो की टोमॅटो सोडून बाकी सगळं उपटून टाक, कट कर, मका सोडून बाकी सगळं काढून टाक. ह्या टेक्नॉलॉजी डोअर स्टेप मध्ये. नॅनो युरिया आपण आता पाहिला, त्यानंतर सर जसं म्हणते की ज्या स्टेजला त्याला जे आवश्यक आहे त्या स्टेजला त्याला द्यायचं असेल, तर त्याचं कॉम्पिटिशन करणारी यंत्रणा देखील जगामध्ये आता तयार झालेली आहे. लोकांनी इरिगेशनसाठी आधी वापरलं रशियामध्ये, म्हणजे जुन्या रशियामध्ये, आताच्या युक्रेनमध्ये, कान्सास नावाचा जो प्रांत आहे अमेरिकेचा, तिथं सेन्सर्सनी इरिगेशन देण्याच्या पद्धती ठरवण्याची टेक्नॉलॉजी 30-40 वर्षापूर्वी आली. सरांना चांगलं माहिती आहे, कारण सर आपल्याकडचं एक असं व्यक्तिमत्व आहे की ते इज ऍडव्हान्स इन दॅट. आणि ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीज मध्ये आता वेळ कशी आली आहे की याची फ्लॉवरिंग स्टेज आहे, अप्रोच होतीये, आणि त्याला पर्टिक्युलरली एका पोटॅशची गरज आहे, सल्फेट ऑफ पोटॅश देण्याची आवश्यकता आहे, आणि पाणी साचलेलं आहे सगळीकडे. मग त्याला स्प्रे मधून द्यावं लागेल. मग कसं देणार तुम्ही? मग तिथे ड्रोन्सचा वापर होतो. निश्चित सर, ही गोष्ट स्पष्टच आहे की जगाच्या पातळीवर आता हे तंत्रज्ञान खूप पुढे गेलेलं आहे. पण हे तंत्रज्ञान आपला इथला जो शेतकरी आहे, जो पारंपरिक शेती आता करतोय, त्या शेतकऱ्याची ती आर्थिक कुवत आहे का? ती आर्थिक कुवत त्याची नसेल तर मग त्यानं हे तंत्रज्ञान कसं आत्मसात करायचं?
हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगा? काय छान प्रश्न विचारलास. माझं असं स्पष्ट मत आहे आणि तो कल्पना आहे की गेल्या 8-10 वर्ष मी त्याच्याशी भांडतोय आणि आजही तेच काम करतोय. जगाच्या बाजारपेठ पाहिली तर ज्या पिकांमध्ये आपण फार मोठे प्लेयर्स नाही, त्याच्यामध्ये सोयाबीन आलं. सोयाबीन त्याच्यासोबत त्याची टेक्नॉलॉजी घेऊन आलं, म्हणजे एक्झॉटिक टेक्नॉलॉजी आली. मग का आली? त्याची टेक्नॉलॉजी घेऊन आली. हिरसुडम कॉटन आला, अमेरिकन कॉटन आला, त्याचं तंत्रज्ञान घेऊन आला. पण आज काय झालंय जगामध्ये की पुढचं वर्ष आपण इंटरनॅशनल मिलेट इयर म्हणून साजरं करतो आणि मिलेट्समध्ये आफ्रिका आणि इंडिया यांची दादागिरी आहे ट्रॉपिकल कंट्रीजची. आता मिलेट्स का? तर गव्हाच्या ग्लुटेननी हैराण केलंय लोकांना. त्यांना हार्ट अटॅक यायला नको, त्यांना कॅन्सर व्हायला नको, त्यांचं डिओडिनम चांगलं पाहिजे, त्यांची पाचन संस्था चांगली पाहिजे. मग त्यांना बाजरी खावी लागणार, त्यांना भगर खावी लागणार, त्यांना राळं खावं लागणार, त्यांना ज्वारी खावी लागणार. ही आपली स्पेशालिटी आहे. मग आपल्याला परवडेल का? ज्या वेळेला याच्या ब्लॉक चेन्स आपण तयार करू, म्हणजे उत्पादक ते ग्राहक या चेन्स निर्माण करू, त्यावेळेलाच ही टेक्नॉलॉजी आपल्याला परवडेल. सॉलिस एन्मार प्रस्तुत कृषी दरबारमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आणखी काही मुद्द्यांबद्दल सखोल चर्चा करूया. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर सॉलिस एन्मार प्रस्तुत कृषी दरबार. बुधाजीराव सर, एक आहे की आपला शेतकरी काय करतो, सातत्यानं त्याचं एक गाऱ्हाणं असतं. गाऱ्हाणं हे असतं की त्याला शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून आपला चरितार्थ भागवायचा असतो. त्याची पहिली प्राथमिकता ही चरितार्थ भागवणं असते. शेतीचं घटलेलं क्षेत्र, शेतीतून उत्पन्न कमी होणं आणि त्याच्यानंतर त्याला अनेक संकटावर मात करणं, त्याचा खर्च वाढणं, अशा अनेक आर्थिक समस्या त्याच्या भोवती आहेत. पण या समस्यांना दूर सारत, आपला चरितार्थ पूर्ण करत हे तंत्रज्ञान स्वीकारणं त्याच्यासाठी कितपत शक्य आहे? आणि जर नसेल तर त्याच्या पुढे पर्याय काय आहे की तो तंत्रज्ञान स्वीकारू शकेल? नाही, स्वीकारावं. शेतकऱ्यांना अशा करता लागेल की आता मजूर मिळत नाहीत शेतात. होय, तुमच्या माहिती करता. कारण आता मजूर श्रीमंत आणि तो शेतकऱ्यांना करत द्याल, तर शेतकऱ्यांना स्वीकारावंच लागेल. कारण सर्वांना तुम्ही काम देऊ शकत नाही. पण मग त्याच्यासाठी लागणाऱ्या कॅपिटलचं काय करायचं? जर तंत्रज्ञान आपल्याला स्वीकारायचंय तर कॅपिटल लागेल. हे कसं आहे की हे तंत्रज्ञान त्याला मूलभूत सोयी म्हणून द्यावं लागेल. त्याला WTOने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे पहिल्यापासून. बर पाणी त्याला मूलभूत सोयी द्यावं लागेल. स्टोरेज असो, मशिनरी असो, टेक्नॉलॉजी असो, हे मूलभूत म्हणून द्यावं लागेल तुम्हाला, फंडामेंटल. आता फंडामेंटल देत नाहीत. माझ्या रानात माझी विहीर आहे, माझं लिफ्ट आहे, माझं 6 किलोमीटर पाणी आहे, तो सरकारचं काय त्यात? सरकारचं काहीच नाही ना. यांनी फक्त घ्यायचं आणि मार्केट कमिटी पोचायची आणि गिरायकाला मागाने विकायचं. आता बँका सुद्धा आहेत ना, बँकांना कुठेतरी सांगायची वेळ आली, या मूलभूत सोयी ज्यावेळी येतो ना, तर शेतकऱ्याचा खर्च 0 होतो ना. मग दुसरा असा आहे, तुम्हाला उत्पादन खर्चावर आधारित डायनॅमिक म्हणतो आपण त्याला, कायदा केलाच पाहिजे तर रानात मिळायचा. हे रिस्क मॅनेजमेंट सांगते ना. हे जपान 1920 सालापासून करतं. काली जरी 7.1चा तुम्हाला काल जरी भूकंप झाला तर शेतकरी तिथला काही करत नाही, कारण त्याला त्याची किंमत मिळते. आज जे मिलेटचं म्हणाले आता ते साहेब, डॉक्टर साहेब, आता मिलेटवरचं मी सांगायला खरं म्हणजे, मग ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी जे काही पिकं आहेत ना, त्यांना 40-50 रुपये जो काही तुम्हाला उत्पादन करता आधारित त्या भागातला दर आहे तो कायद्याने द्या ना. बोलता कशाला नुसतं? तुम्ही कायदा केला की कुणी कमी घेऊ शकणार नाही त्याला, कारण कायदा आहे ना. सरकारला इंटरव्हेन व्हावं लागेल. मग शेतकऱ्याला माहिती आहे की मला ऊस करण्यापेक्षा मला जर नाचणीत पैसे मिळत असले, नाचणीत लोकांची प्रकृती सुधारत असली, मूलभूत शेतीला अडचण काय झाली माहिती आहे का? शेती करता कुठलाच कायदा नाही आहे. तो शेतकऱ्यांची शेती घेण्याचा कायदा आहे किंवा एकाधिकीप्रमाणे खरेदी करण्याचा कायदा आहे. म्हणजे या जगामध्ये कुठे घडलंय का 1 रुपयाला ज्वारी, 2 रुपयाला गहू आणि 3 रुपयाला भात मिळालाय का? तो आपण अनुसुरक्षेचा कायदा केली. अरे त्याला पैसे द्या, तो तुम्हाला फुकट दिल्यानंतर. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की हे तंत्रज्ञान त्या पैशातनं येऊ शकतं. मग सरकार हे तंत्रज्ञान उपलब्ध करून देऊ शकतं पाहिजे. ही जबाबदारी सरकारची आहे. 100% आता नाही, सरकारचीच असते. पण ज्यावेळी फंडामेंटल म्हणतो ना, ज्यावेळी तुम्ही जर सरकारची जबाबदारी म्हणून तुम्ही जर अन्न सुरक्षा कायदा केला, मग जो अन्न पुरवठा करतो त्याला शेती परवडत नाही. अहो, जर माझ्या शेतातली केळी माझी 2 रुपयाला किलो गेली,
द्राक्ष लोकांची राजूरला 4 रुपयाने गेली कोरोना काळामध्ये. हा. काय सरकारने दिलं? ठीक आहे. सरकार जबाबदार नक्कीच आहे ना. माझं काय म्हणणं माहिती आहे का तुम्हाला, की सरकारने केलं नाहीये. आणि तंत्रज्ञानाची जबाबदारी अशी आहे, जे कोणी तंत्रज्ञ आहेत त्यांनी पहिलं त्याच्या रानावर शेतकऱ्याच्या करा होती पहिलं. हा त्याला सॅटेलाइट सेपरेट ठेवा, 700 मीटरचं अंतर कमी करा, सेन्सर रानात बसवा. नुसतं बोलून चालणार नाही की पिकाच्या वाढीप्रमाणे देतो आम्ही. सरकारची जबाबदारी आहे पायाभूत ह्या सगळ्या सुविधांवरती हे करणं. पण मला उदय सरांना हे विचारायचं आहे की फायनान्शियल सेक्टरची जबाबदारी काय असेल, त्यांची भूमिका काय असायला असावी शेतीतल्या तंत्रज्ञानाच्या विषयी विशेषतः. शेतकऱ्यांनी अनेक चमत्कार केले, पराक्रम दाखवले, तंत्रज्ञान आत्मसात करण्याची क्षमता दाखवली. पण फायनान्शियल वर्ल्डनी त्यांना बिलकुलच शेतीबद्दल नॉलेज नाही. फायनान्शियल वर्ल्डला शेतीची ताकद माहिती नाही, ती सरकारला देखील माहिती नाही. त्याचं स्पष्ट उदाहरण म्हणजे तुम्ही इतका प्रचंड ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, त्या सगळ्या सेक्टर्सनी जी एम्प्लॉयमेंट क्रिएट केली आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पोटेन्शियल सरकारमध्ये आहे, शेतीमध्ये आहे, शेतकऱ्यांमध्ये. आज तुम्हाला विलास की ब्लॅक राईस पाहिजे आसामचा, तुम्हाला आहे का मुंबईत उपलब्ध? नाही. चेन्स इतक्या स्ट्रॉंग पाहिजे की आपल्या गोंदियाचा तांदूळ हा पुण्यामध्ये, हा लातूरमध्ये, हा सिंधुदुर्गात सहज उपलब्ध पाहिजे. आणि आपल्याला एक स्पेसिफिक कालीमुछ तांदूळ पाहिजे, तो उपलब्ध पाहिजे. माझी बाजरी तुम्हाला भोपाळमध्ये पाहिजे, ती उपलब्ध पाहिजे. तर ही जी इंडस्ट्रीयल लॉजिस्टिक सपोर्ट जो सगळा तुम्ही दिला, तो लॉजिस्टिक सपोर्ट शेतीमध्येही द्यावा लागेल. दुसरी गोष्ट, कर्जाच्या बाबतीत तर तुम्ही नीट विचार करावा. मी अनेक वेळेला आग्रह धरला. मी सध्याचे आमचे एमएस फायनान्स आहेत कराड साहेब, त्यांच्याकडे स्पेशल सबमिशन दिलंय की 10 एकरची शेती आहे, त्या शेतीची किंमत जवळपास 17-18 लाख रुपये एकर आहे, 15 लाख रुपये एकर आहे. म्हणजे 1.5 करोड रुपयाचं त्याचं जमीन तो बँकेकडे गहाण ठेवतो. बँक त्याला 10 एकरला कर्ज किती देते? 1.5-1.5 लाख. म्हणजे मग त्याची गरज काय आहे? बरोबर. मला बुधाजीराव इन्व्हेस्टमेंट सरांकडून सुद्धा याच्याबद्दल मत जाणून घ्यायचंय. फायनान्शियल सेक्टरनं काय भूमिका निभवायला हवी पुढच्या काळामध्ये शेतीमध्ये तंत्रज्ञान वाढण्यासाठी? नाही, एक पहिला भाग आहे की आता जे म्हणाले ना की मी आयात निर्यात बँकेवर, एक्झिम बँकेवर संचालक होतो वाजपेयी यांच्या काळात 4 वर्ष होतो. शेतीचं अलोकेशन, शेती आणि पूरक व्यवसायाचं हे 4% 14% वाढवलं मी एकट्यानेच, बरं का. आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नर सगळे होते. कारण का तुम्ही एकदा मांडणी केली चांगली. दुसरं त्यांच्यात काय माहितीये का, त्यांना सारखी ती एनपीएची भीती आहे, नॉन परफॉर्मिंग असेट. ते उद्योगाला देतील. एनपीएची प्रोव्हिजन शेतीला अजिबात वापरत नाहीत, तुमच्या माहिती. पण मग उद्योगांनी सुद्धा हजारो कोटी, लाखो कोटी रुपये बुडवले ना सर ह्या फायनान्शियल सेक्टर. एक मिनिट नाही, एक मिनिट. काय माहितीये का की अडचण अशी आहे, शेती समजत नाही तो बँकेत खुर्चीवर बसला असतो. ज्याचा अंडी फक्त आमलेट संबंध आहे तो अंड्याचं प्रोजेक्ट ठरवत असतो. आणि कोरोना काळामध्ये त्याच्या हजारो कोंबड्या, लाखो कोंबड्या मेलेल्या असतात. यांना समजत नसतं. हा पहिला भाग आहे. दुसरा भाग काय माहितीये काय, शेतीला जर तुम्ही कायद्याने दिलं सगळं तर बँकेला अडचण नाही ना. कारण गव्हर्नमेंट ऍक्ट इंटरव्हेनर, सरकार मध्येच त्याला, त्यात सरकार जबाबदारी काहीच नाही सध्या बरं का शेतीमध्ये. फक्त आकडा सांगतात, जबाबदारी काय त्यांची, कायद्याने काय जबाबदारी आहे. आता जे म्हणाले देवळंकर साहेब, एक आहे की माझ्या जमिनीची किंमत जर 25 लाख असली, 100% आहे बरं का, मला काय मिळतं, रान विकूनच मला चांगलं परवडेल बरं का. फक्त युगो करता मुळीकाने शेती विकली नाही आणि परवडत नाही म्हणून उत्पन्न चांगलं काढतो मी. 35 किलोचा केळीचा गड आहे माझा, 100 टन उसा उत्पन्न आहे माझं, परवडतं का? 10 वर्ष कर्ज फेडायला लागतात. कारण काय माहितीये का, तुमचं पोट शेतीवर अवलंबून नाही. हा मोठा भाग आहे. खरं. मग आम्ही काय सांगितलं त्यांना, तुम्ही रोजगार आम्ही बंद करा ना. मग शेतकऱ्यांना जिथे जिरायत भागातले शेतकरी आहेत, बागायत भागात शेतकरी आहेत, त्यांना सांगा घरची एका माणसाला रोजगार देतो आम्ही तुला, ते पैसे ट्रान्सफर करतो तुला. निश्चितच. तुझ्या खरंच जर असं झालं तर सरकारचे हे हजारो कोटी रुपये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील. आणि शेतकऱ्यांपर्यंत जर ते पोहोचली, लाखो कोटी, लाखो कोटी पोहोचतील आणि शेतकऱ्यांना सुद्धा उत्पादन वाढण्यासाठी निश्चितपणे त्याची मदत होईल. हा सर प्लीज. एक मिनिट तुम्हाला सांगतो मी की काय फॉरेनला जाऊन बघून येतात मला कळत नाही. पूर्वी मी 6 साली मनमोहन सिंग साहेब असताना मी आणि धारे साहेब गेलो होतो. ते कर्जमाफी झाली ना त्यावेळी, ही मांडणी केली होती. एक रिस्क मॅनेजमेंटचा कायदा करा, एक बरं का. आणि ते सगळे मंत्री होते बरं का त्यावेळेचे सुद्धा. तर एक करा, कायदा करायला नको ज्यांना काही शेतीला बरं का. कारण का, जर कापड विकून श्रीमंत होतं तर कापूस उत्पादक का मरतो, मला काय अजून कळालं नाही. अहो कोरोना काळामध्ये पुण्याजवळ शेवाळा वाढला तर तुमची 2 रुपयाला पिंडी गेली,
पुण्यात 4 रुपये 40 रुपयाला आली, असं कसं घडतं? खरंय. म्हणजे या मग मूलभूत- मार्केटिंग खातं बंद केलं बरं. बरोबर. या मूलभूत तुम्हाला काय प्रश्नांचं माहिती? उत्तर अकाउंट शोधणं मध्ये- अतिशय गरजेचं आहे आणि त्याच्याशिवाय मला वाटतं की या शेतीमधला जो आमूलाग्र बदल व्हावा ही भूमिका आपण सगळेजण घेतोय, तो आमूलाग्र बदल मानसिकतेत सुद्धा होणं गरजेचं आहे. तो सरकारच्या असेल किंवा मग फायनान्शियल सेक्टरच्या. शेतीमध्ये आमूलाग्र बदल व्हायचे असतील तर तंत्रज्ञान अतिशय महत्त्वाचं आहे, याबद्दल कुणाचंही दुमत नाही. पण हे तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारी पातळीवर आणि फायनान्शियल सेक्टरमध्ये सुद्धा मानसिकता बदलाची सुद्धा तितकीच मोठी गरज आहे. आज कृषी दरबारमधल्या या चर्चेतून ही बाब अधोरेखित झाली आहे. आशा करूया शेतीमधल्या या क्रांतिकारक बदलांसाठी सगळेजण आपल्या मानसिकतेमध्ये सुद्धा क्रांतिकारक बदल करतील. या चर्चेमध्ये आपण आलात त्याबद्दल पाहुण्यांचे सुद्धा आपण आभार व्यक्त करूया आणि सॉलिस एनमार प्रस्तुत कृषी दरबारमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.